पोलीस जाणीवपूर्वक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत? असं खूप वेळेस झालंय की जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणून, म्हणजे आदर्श आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा. परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिलेला आहे. असं 5-6 वेळेस पाठीमागेही झालं, परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला. ही भूमिका सरकारची पाहिजे, कारण पालकत्व हे सरकारनं स्वीकारलेलं आहे. घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची, परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागलं. पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे, कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवणं. कारण एखाद्या जनतेवरती जाणून बुजून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे. कार्यक्रम आंदोलनं 4 महिन्यापूर्वी झालेत, त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायले. आत्ता 4-5 महिन्यापूर्वीचे कुठे JCP लावल्यात त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले. जालना जिल्ह्यातल्या पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना त्रास देतील. मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं. गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे. माझ्या घराला तर याच्या नांदेडपासून नोटीस आल्या, तर सगळ्या घराला चिटकेल्या. काय मिळणार आहे गृहमंत्र्यांना यापासून? मी नाही हटणार, मी फुटणार बी नाही, हटणार बी नाही, आरक्षण तर घेणारच आहे. मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे, मी कायद्याला मानणार आहे, मी पालन करणार आहे. मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुस्तरच आहे, पुन्हा सुरू. आम्हाला कायद्यानं घटनेनं जे हत्यार दिलेलं आंदोलन करण्याचं जनचळवळीचं, ती पुन्हा ताकदीनं उभा राहणार आहे. मी हटणार नाही. तुम्हाला कोणत्या जेलला टाका, मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय हटू शकत. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं. आता मराठा आरक्षणाचा लढा तुम्ही सुद्धा लढवताय किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्वाची, तर तुमची त्याची भूमिका असणार आहे या निवडणुकीत? त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना थांबवणार, काय करणार, नेमकी काय भूमिका असणार? उमेदवार उभे राहणार आहे तर ते एक तर समाजाचा निर्णय, तो माझा निर्णय नाही. मी मालक नाही. समाज आपल्याला विचारणार आहे नाही आहे, परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही. मी मुलगा म्हणून काम करतो. मी समाजात मालक नाही, समाज माझा मालक आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी की कैलासवासी अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय मेटेसाहेब, अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि 350-400 पोरांचं बलिदान आरक्षणासाठी गेलेलं, यांचं खूप मोठं योगदान या समाजासाठी. मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे, परंतु त्यांचं स्वप्न मात्र आता साकार होतं आहे, ते केल्याशिवाय मी हटत नाही. बीड जिल्ह्यामध्ये 9 गुन्हे जे आहेत ते तुमच्यावरती दाखल झालेले आहेत आणि जे JCB होत्या ज्याच्यातून तुमच्यावरती फुलांची उधळण करण्यात आली त्यांना देखील याच्यात टार्गेट केलं जातं. तुमचे सहकारी आहेत त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. यामध्ये कशा स्वरूपात पाहताय बीड जिल्ह्यात सगळ्यातील त्याचा परिणाम पाहायला? माझ्या समाजाविषयी असणारा द्वेष आता बाकीच्यांनी सुद्धा सावध होणं गरजेचं. OBC बांधव असतील, 12 बलुतेदार असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, धनगर बांधव असतील, यांनी सावध होणं गरजेचं. एवढा मोठा मराठा समुदाय, एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा होऊ शकतं. त्यांनी सावध होणं गरजेचं. कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झालेत वरती, तसे आपण आपले म्हणून सुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे. कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयीचा. गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून करता. एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही, दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले, आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायलेत, आम्ही नाही करायलो. गृहमंत्र्यांच्या पुढं असं आहे, देशात जगात नसन की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकतात म्हणून. याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमच्या द्वेष, आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं गुतवताय. JCB म्हणजे काय मोठा गोष्ट आहे? त्यांची JCB, त्यांचेच फुलं, त्यांचेच ते डिझेल टाकी, ते लोक, त्यांची मागणी, त्यांची लोक, रस्ता त्यांचा आड तिथं, तेच तुम्हाला काय नाही ठे मुंबईत बसून तुम्हाला काय मागितलं? एवढा द्वेष मराठा समाजाविषयी. फडणवीस साहेब, माझी विनंती आहे की हे बरं नाही. पाटील, आचारसंहितेमध्ये काही होणार नाही हे माहिती असताना देखील तुमच्या रॅलीज आणि सभा ज्या आहेत ते सुरू आहेत, त्या कशासाठी नेमकी? शेवटी संवाद साधणं जसा त्यांना अधिकार आहे तसा आम्हाला पण आहे. त्यांच्याही सभा होतात. आम्ही आदर्श आचारसंहितेचे सगळे नियम पाळून संवाद बैठका घेतोय. आम्ही कुठं जातीचे कसले कार्यक्रम घेतोय? आम्ही समाजाला समजून सांगतोय. सांगणं काम आहे ते सरकारचं असतं, ते आम्ही करतोय. पाटील साहेब, कधी नाही ते मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आलाय
मग असं वाटत नाही का की ह्या निवडणुकीमध्ये ह्या समाजाचा कुठंतरी एकत्रित वापर झाला, एकत्रित शक्ती दिसली तर हा मराठा आरक्षणाचा प्रश्न काही प्रमाणात सुटू पण शकतो? पुन्हा तिथंच येत आहे, राजकारण माझा मार्गच नाही. मी जन चळवळीवर खूप विश्वास ठेवतो आणि त्याच्यामुळे यशस्वी पण झाले. सांगतो ना, हे सगळा प्रश्न राजकीय मार्गाने ज्या चालला. ज्या समाजासाठी आपण करतोय ना, त्या समाजाची इच्छा असेल तर आपण काय हा वाया जाऊन पण काय होतं माहिती आहे का, की सत्तेत नसतानाही तुमच्या मतानुसार नसतानाही 75 वर्षात न मिळणाऱ्या माझ्या समाजाचे गावाचे गाव ओबीसी आरक्षणात निघायला लागले. मार्ग आणखी सुकर होईल ना. पण त्याच्यात जायचे माझा मार्ग नसल्यामुळं मला एक तर त्यातलं कळत नाही. तुम्हाला खरं सांगतो, मला आरक्षणातलं काय विचारा, मग त्यांचा कसला पठ्ठ्या येऊ द्या तरी आपण सांगतो. त्यात काय लोक खाऊ पिऊ घालायला लागतं जाऊन लोकाला, त्यातले छक्के पंजे असतात, लय लफडे असते जाऊन त्यात. ते काय समाज ठरवून. पण 24ला बघू समाज 24ला काय होऊ शकतं. पाटील साहेब, दर 24ला अंतरवालीला बैठक लावली. पाटील साहेब, प्रत्येक गावातून जर 2 माणसं उभी केली, कुठल्याही पार्टीचा XYZ पार्टीचा माणूस संसदेत गेला, उद्या विधानसभेत गेला, तर उद्याच्याला मराठा समाजानं आरक्षण नेमकं कोणाकडे मागायचं? जर तुमचा प्रतिनिधीच तिथं गेलेला नसेल तर हे आरक्षण कोणाकडे मागणार तुम्ही? कारण ते तर म्हणणार की तुमच्या मतावर आम्ही निवडून नाही आलेलो. उघड दिसतंय ते. अडचणी आणखी वाढणार. पण तिकडं आरक्षणच नाही ना आमचं आरक्षण इथं आहे. तिकडं काय, तिथं कोण बोलून देते? पाटील साहेब, रस्त्यावर मराठा समाज एकत्र दिसतोय, पण मतपेटीमधून मराठा समाजाची एकी दिसते का? त्याचंच उत्तर दिलं मी आता तुम्हाला. तिकडं आरक्षणच नाही आमचं आरक्षण इथं आहे. तिकडं नाही, तिकडं कोण बोलून देत नाही. तिथं लय रामदाळ असतो. इथं 2 आणि 4 आला 5 आला कोण गिनीत नाही. तिथं कोण आहे? तिथं समुद्रासारखा खेळ आहे. तिथं कोणी ऐकून घेत नाही. वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती. त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर 48 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं. तर ती भूमिका तुमची कायम आहे का? ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागलो. त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना, बोलले ना ते माझ्याशी. परत बोलायचं नव्हतं तरी पण फडणवीसांचा फोन झाला. त्यात काय मी काय आपल्या पोटात काही ठुतत नाही आपण. त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला नाही. म्हणलं मन त्यांचं नाही जुळायचं, आपल्याला नको. नाही म्हणले बोलात लागल. त्यांचे लोक येऊन बसले. त्यांनी सांगितलं होतं इथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडच्या एसपीला बोलतोय, कोणच्या नांदेडचं एसपी, जालन्याचे एसपीने लय त्रास दिलेत, खूप पोरांना हे झालंय, नाही होणार म्हणे. काय झालेलं मी कशाला करल. पुन्हा चालण्यात सुरूच आहेत. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे. असंच दिसतंय मला. आजच्या आपल्याच बांधवांना कोणीतरी विचारलं होतं की इकडे JCP गुन्हे दाखल सुरू आहेत. एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा, कशाला हे करायचं ते करायचं. हे बघा समाजाची भूमिका आहे. मी मात्र समाजाच्या बाजून. 24ला काही होऊ शकतं. 24ला बैठक लावली. काही ह्या शब्दाचा अर्थ काय? बघू आता समाज काय करतोय ते 24ला. एकीकडे गृहमंत्र्यांनी सांगितलं गुन्हे दाखल करणार, मात्र आता ज्या ठिकाणी आपण प्रेस घेत आहे थांबा मला त्यांचं अर्धवट राहिलं थोडं. 48 निवडून येऊन समाज देणार नाही म्हणलो होतो मी. नाही, आता जिथं तुम्ही प्रेस घेताय त्या हॉटेल चालकांना पोलिसांनी फोन करून सांगितलंय जर इथं प्रेस झाली किंवा ते जर इथं आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. माझ्यावर तर मी तर आता गृहमंत्री साहेबाला सरळ सांगितलेलं आहे, मी मोफतच आहे त्यांना. हॉटेल चालक कुणाचं माझ्यावर टाकणे म्हणजे लोकल गाडी असल्या तर खेळ आहे. 1 रुपया टाका लोकल, कुणी बोला STD. चिटका माझ्या घराला चिटकायला चालू केला नोटीस. खपा खप चिटकी देते. मी सडायची तयारी माझी. पण फडणवीस साहेब मी फुटवू शकत नाही. मी मराठ्यांशी गद्दारी करू शकत नाही. मी आरक्षण घेणार आहे म्हणजे घेणार. सुख एवढंच आहे. आदर्श आचारसंहितेला मी मानतो, कायद्याला मानतो. ठीक आहे, तुम्ही दगा फटका करून आचारसंहिता लावली, परंतु तुम्ही असं ठरलेलं होतं, सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा की ही याच्यामध्ये ह्या कॅबिनेटमध्ये आपण ते सगळ्या सोयीची अंमलबजावणी करू. कोण आडवं पडलं माहीत नाही, कुठं काय झालं माहीत नाही. तो निर्णय सगळ्या सोयऱ्यांचा झाला नाही आणि आदर्श आचारसंहिता लागून गेली. ठीक आहे, दगा फटका झालाच. तुम्ही डाव टाकला, पुन्हा मराठी प्रति डाव टाकते. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलंय असं देखील बोललं जाते. म्हणजे आज सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांना ओबीसींची काळजी आहे, मराठा समाजाची काळजी आहे असं वाटत नाही का? का तसं एवढ्या लढाया झाल्या, 6 महिन्यापासून सगळं केलं गेलं, पण पदरात शेवटी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मिळालाच नाही. हे खरंच आहे. ओबीसींच्या मताची भीती वाटते, पण मराठा एवढा मोठा समुद्रासारखा संख्येनं असतानाही मराठ्यांच्या मताची भीती वाटत नाही, हे खरं आहे. पण मराठ्यांनाही आता या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे समाज म्हणून. कारण मला जर आणखीन थोडं राजकारणातलं कळालं असतं ना, मग मी हिसकाच दाखल असता. पण मला त्यातलं कळत नाही. पण समाजाने सुद्धा आता त्यांची शक्ती दाखवणं गरजेचं आहे. कारण आपल्या मताला सुद्धा घाबरलेच पाहिजेत. कारण त्यांच्या मताला घाबरतायत म्हणल्यावर आपल्याही मताला घाबरले पाहिजेत. पण माझा राजकारण मार्ग नसल्यामुळं मला त्यातलं कळत नाही. पण बघूयात आता
24 तारखेला अंतरवालीत बैठक लागली, सगळे बांधव येणार आहेत, काहीही होऊ शकतं. पण समाज काय निर्णय आतापर्यंत गृहीत धरलं गेलं आता या निवडणुकांमध्ये मराठा स्वतःची जागा दाखवणार का, म्हणजे ताकद दाखवणार का, ज्यामधून हे पक्ष गृहीत धरणार नाही? मराठ्यांना इथून पाठीमागे गृहीत धरलं, पण त्यावेळेचा मराठा आता राहिलेला नाही. आता मराठ्यात प्रचंड परिवर्तन झालेलं आहे. आपला कोण, आपल्या विरोधात कोण बोललाय सभागृहात हे मराठ्यांना आता माहिती आहे. आपल्या लेकरांच्या अन्नात विष कोण कालाला निघालाय, कोणचा मंत्री आहे, कोणचा आमदार आहे, सरकारमधला कोणचा गट आहे, हे सुद्धा मराठ्यांच्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा माझ्या कळायला लागलं. आता माझ्या माता माऊलीला सुद्धा कळायला लागलं की आपल्या अन्नात माती काढणारा कोण आणि आरक्षणाचे फायदे काय. कालपासून एक पोस्ट व्हायरल व्हायला लागली, त्या पोस्टपासून मराठा समाज खूपच आता परिवर्तनवादी झालाय. की एक मुलगी आहे, तिचा नंबर रँक 21 आली होती, तिची 21, आणि 2 दिवसांना तिचं प्रमाणपत्र हातात पडलं. ते मुलीची डायरेक्ट 2 रँक झाली, 21ची 2ला. आज ती IPS अधिकारी झाली. त्यावेळेस ती कुठंतरी नायब तहसीलदार नसता मंडल अधिकारी झाली असती. म्हणजे आरक्षणाचा काय फायदा आहे हे समाजाच्या कालच्या परवाच्या फिरलेल्या पोस्टपासून एवढं लक्षात यायला लागलं की आरक्षण म्हणजे हे प्रचंड मोठं अमृत आहे. आणि कोण हे मिळू द्याय ना आपल्याला, सरकारमधला कोणचा गट आहे, कोणचे आमदार आणि मंत्री आपल्या विरोधात बोललेत, बहुतेक समाज ह्यावेळेस त्याची शक्ती दाखवणार. काल नाशिकमध्ये बोलताना रावसाहेब कसबे असं म्हणाले, मंत्री छगन भुजबळ तिथे उपस्थित होते. ते म्हणले मराठा आरक्षणामध्ये मारलेला खुट्टा मनोज जरांगेंना उपटताच आला नाही. झोपीत जासन ते, झोपीत असन, झोपीत उपटाला ना तर माहित नाही की किती. ओके. तुम्ही आता म्हणालात की दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचं स्वप्न जे आहे ते साकार होण्याचे होत आहे. बीड लोकसभेला मेटेताईंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते स्वप्न साकार होईल असं देखील म्हणलं. एखादी सभा वगैरे घेणार आहेत का, असं काय आहे? मी आरक्षणावर बोललो. आरक्षणाचं स्वप्न त्यांचं साकार करणं या समाजाचा मी एक घटक नाही. त्यांनी प्रश्न विचारला पण मी त्यांच्या स्वप्नावर आरक्षणाच्या बोललो. समाजाचं एक लेकरू म्हणून माझी जबाबदारी आहे. अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील, मेटे साहेबांचे आणि जे 350 बलिदान गेले यांचं आरक्षणाच्या बद्दलचं स्वप्न साकार करणं मुलगा म्हणून माझी जबाबदारी. राजकारण मार्ग माझा नाही. 900 एकरची सभा नेमकी कधी असणार आहे, काय नेमकी त्याचं नियोजन आहे, तुम्ही मगाशी देखील सांगितलं होतं, आणि ती कधी होणार आहे सभा, नेमका आचारसंहिता झाल्यानंतर असेल का त्याच्या अगोदर असेल, किती वेळ पाहावा लागणार आहे? लय लवकर होणार आहे. एखाद्या 24लाच तिचं ठिकाण असं घोषणा होणार आहे. सगळा त्याचा आराखडासुद्धा तयार झाला आहे. जाऊ दे, आता बीडमधूनच सांगतो, आराखडा पण तयार झालेला आहे. किती हॉस्पिटल तिथं उभा करायचं, ऊन असल्यामुळं पाण्याची व्यवस्था किती करायची. मागच्या सभेचा आम्हाला खूप अनुभव आहे मोठा. यावेळेस फक्त आम्हाला 1000-1500 एकर पार्किंगसाठी कमी पडते, 2,000-1,000च्या आसपास जागा मिळाली. 900 एकर, त्याच्यावरती 6 कोटी मराठी एकत्र येणार आहेत. कारण फडणवीस साहेब जर प्रत्येक वेळेस असंच फसवणार असली, गृहमंत्री साहेब, कारण आचारसंहितेत नाव घ्यायचं नाही म्हणतात ना जणू, मला कळत नाही. याच्यामुळं मी राजकारणात नको म्हणतो, मला छक्केपंजी येत नाही. गृहमंत्री साहेब खूप मराठा समाजाविषयी द्वेष करून गोरगरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लागले. व्यवसायासाठी घेतलेल्या जीसीपीवर गुन्हे, रिक्षे ज्याच्यावर भोंगे होते, गोरगरिबांचे लेकरं कर्ज काढून त्यांनी ते रिक्षे घेतलेले त्यांच्यावर गुन्हे, ट्रॅक्टर रॅली घेऊन आलेले गोरगरिबांच्या पोरांनी हप्त्यावर घेतलेले ट्रॅक्टर पोट भरण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे, रास्ता रोको केलेले सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे पोरं की ज्यांना वाटतं आम्ही मोठं व्हावं त्यांनी रास्ता रोको केले, त्यांच्यावर गृहमंत्री साहेब गुन्हे दाखल करायला लागले. कुठं रॅल्या काढल्या होत्या माझ्या गोरगरीब मराठ्यांनी की ज्यांनी शेती सोडून कधी बाहेर आले नव्हते, पण लेकराला कधीतरी माझं मोठं होईल, न्याय मिळेल म्हणून ते रस्त्यावर आलं होतं, त्यांच्यावर गुन्हे. हे 5 महिन्यापूर्वीचे गुन्हे. हे आता गृहमंत्री साहेबांचा हा प्रताप, हे प्रताप. परंतु मगाशी ते बोलल्याप्रमाणे शेवटी मराठ्यांना विचार करावाच लागणार आहे, मी सोडून. आचारसंहितेमध्ये ही सभा घेतल्यावर पुन्हा गुन्हा दाखल होणार नाहीत का? एवढे सगळे कोट्यवधी लोक आले तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. मग त्यांच्या सभा आहेत ना. आम्हाला फक्त रूल पाळायचे. जनता एवढीच असली पाहिजे असं काही आहे का घटनेत, कायद्यात? 3च लोक पाहिजेत, नसता 1 लाख पाहिजे नाहीत असं काही लिहिलं आहे का? धोत्रावाल्यांनी उभा राहायचं नाही, पॅन्टीवाल्यांनी निवडणुकीवर उभा राहायचं असं काही लिहिलं आहे का? टोपी घालू नको, वाकडी टोपी असली तर जो भरायचं, सरळ असली तो भरवू नको, असं काही आहे का? असं काय नाही ना. जनावरामागचा उभा राहू शकतो, मराठ्यांचा राहू शकतो, कष्टकरी राहू शकतो, शेतकरी निवडणुकीला उभा राहू शकतो, सभाही घेऊ शकतो. त्यांना येत नाहीत लोक म्हणून त्यांच्या लाखाच्या होत नसत्या. पण आता आमचा गोरगरीब समाज खूप आक्रोश आहे त्यांच्यात आरक्षणाविषयीचा, आणि समाज येऊ शकतो. कायदा घटना असे सांगतच नाही, इतके लोक जमू नका. फक्त आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं, ते आम्ही पूर्ण करणार.
ही सभा नेमकी कशासाठी असेल? इशारा सभा असेल, मागणी असेल, नेमकं तिचं- नाही मग ते सभेत दिवशी सांगून दादा आता सांगितलं तर सगळा पाचका पांग पाटील, आता लोकसभेच्या निवडणुकात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मराठा तुमची भूमिका म्हणत नाही मी, समाजाची एकंदरीत भूमिका या निवडणुकीला अनुसरून काय असणार आहे का? समाजाला कुठली ना कुठली भूमिका घेणं गरजेचं आहे. नेमकी समाज कुठल्या मूड मध्ये दिसतोय? तुमची भूमिका वैयक्तिक याला आम्ही मानत नाही. समाजाचा मूड 24 तारखेला दिसल, आंतरवालीत बैठक. येस, थँक्यू. धन्यवाद दादा.